Hello student, I am S.A. Patel sir from Govindrao Junior College Chalkanji. In the previous lecture we have seen types of sentence statements. In that first of all we see simple statement, that is statement containing no logical connective, and second compound statement, it means statement formed by two or more statements by using one or more logical connectives called as a compound statement. गेल्या तासाला आपण सेंटेन्सचे स्टेटमेंटचे दोन प्रकार पाहिले होते, सिंपल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट म्हणजे असं स्टेटमेंट की ज्यामध्ये एकही लॉजिकल कनेक्टिव्ह नाही किंवा ज्याचं दोन स्टेटमेंटमध्ये रूपांतर करता येत नाही अशा स्टेटमेंटला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणतो. आणि दुसरा प्रकार म्हणतो आपण कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे असं स्टेटमेंट की ज्याचं दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंटमध्ये आपल्याला रूपांतर करता येतं, वेगवेगळं मांडता येतं, अशा स्टेटमेंटला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. आज आपण टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स, कंपाऊंड स्टेटमेंटचे प्रकार बनवू. एकूण त्यानंतर आपण पाहिलं कनेक्टिव्ह पाहिले. कनेक्टिव्ह मधले 5 कनेक्टिव्ह होते. त्यातलं पहिलं होतं नॉट, अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ. तर ह्या 5 कनेक्टिव्ह मधल्या नॉटला युनियरी कनेक्टिव्ह असं म्हणतात. बाकी सर्व कनेक्टिव्हना बायनरी कनेक्टिव्ह असं म्हणतात. नॉट इज कॉल्ड एज अ युनियरी कनेक्टिव्ह. All other connectives are called as a binary connective. तर कनेक्टिव्ह वापरून कंपाऊंड स्टेटमेंटचे टाइप्स बनवतो. टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. त्यातला पहिला आपण बनवू निगेशन. याचं चिन्ह आहे या पद्धतीचं. निगेशनचं चिन्ह या पद्धतीचं आहे. तर निगेशन म्हणजे काय पहा, असं विधान की जे दिलेलं विधान असत्य ठरवतं. दॅट इज कॉल्ड एज इट्स निगेशन. अ स्टेटमेंट विच फेल्स द गिवन स्टेटमेंट इज कॉल्ड एज इट्स निगेशन. अ स्टेटमेंट विच फेल्स which fails the given statement is called as its negation. Negation of statement P. Negation of statement P. P statement असेल, P हे statement असेल, तर त्या negation of statement P is denoted by not P. For example, आपण म्हटलं P statement असं असेल, 2 is an even number. निगेशन पी आपल्याला कसं आहे तर निगेशन पी स्टेटमेंट कसं मिळेल, 2 is not an even number. 2 is not an even number. ते दिलेले विधान असं ते ठरवतं, त्या स्टेटमेंटला आपण त्याचं निगेशन असं म्हणतो. ते झालं निगेशन. आता यांची आपण ट्रूथ टेबल पाहणार आहोत. ट्रूथ टेबल सर्व स्टेटमेंटचे टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटचे सर्व स्टेटमेंटचे ट्रूथ टेबल पाहणार. तर ट्रूथ टेबल म्हणजे काय आपण पहिल्यांदा, आणि मग याचं पण निगेशनचं ट्रूथ टेबल पाहू. तर ट्रूथ टेबल असं टेबल, द टेबल विच शोज ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द व्हेरियस स्टेटमेंट्स अंडर द गिवन कंडिशन. दिलेली कंडिशन म्हणजे कुठलं कनेक्टिव्ह वापरलंय, अँड वापरलंय, ऑर वापरलंय, इफ देन वापरलंय, इफ अँड ओनली इफ वापरलंय, त्या कंडिशननुसार त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज बांधणं म्हणजे ट्रूथ टेबल आहे. द टेबल which shows all possible truth values
table which shows all possible truth values of various statements under consideration under the given condition is called as truth table. असं टेबल की जे दिलेल्या स्टेटमेंटचे सर्व ट्रूथ व्हॅल्यूज ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ व्हेरियस स्टेटमेंट सर्व स्टेटमेंटचे जेवढे पॉसिबल स्टेटमेंट्स ट्रूथ व्हॅल्यूज आहेत ते दाखवणारा टेबल त्याला आपण ट्रूथ टेबल असं म्हणतो. ट्रूथ टेबल. आता आपण एकेकासाठी ट्रूथ टेबल कसं येतं ते आपण बनवू. सर्वात पहिल्यांदा आपण ट्रूथ टेबल बनवतो negation of truth table. Truth table for negation. Truth table for negation. Truth table for negation. Negation चं चिन्ह. आपण इथं स्टेटमेंट पी घेतलं समजा हे स्टेटमेंट पी घेतलं तर इथं नॉट पी. आता पी चे दोनच पॉसिबिलिटी असेल, एक तर पी ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. समजा पी ट्रू असेल आणि किंवा फॉल्स असेल. जर पी ट्रू असेल तर नेगेशन ऑफ पी आपल्याला फॉल्स येईल. पी फॉल्स असेल तर नेगेशन ऑफ पी आपल्याला ट्रू येईल. या टेबलला याचं ट्रूथ टेबल असं म्हणतात. या टेबलला याचं ट्रूथ टेबल असं म्हणतात. नेगेशनचं हे ट्रूथ टेबल आहे. पीच्या दोनच कंडिशन असू शकतील, एक तर ट्रू असतील किंवा फॉल्स असेल. इट इज नेगेशन ही युनरी कनेक्टेड आहे त्यामुळे एकच स्टेटमेंट येणार येतं. पी हे स्टेटमेंट एक आहे त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज दोन असतील, ट्रू किंवा फॉल्स असतील. जर ट्रू असेल तर त्याचं नेगेशन फॉल्स असेल, फॉल्स असेल तर त्याचं नेगेशन ट्रू असेल. दॅट इज अबाउट नेगेशन. देन सेकंड कंपाऊंड स्टेटमेंट आपण म्हणू कंजंक्शन. सेकंड याला आपण म्हणू कंजंक्शन. CONJUNCTION कंजंक्शन. कंजंक्शन याचं चिन्ह याला आपण अँड असं म्हणतो. अँड असं वापरतो. अँड या चिन्हामध्ये जर दोन स्टेटमेंट अँडला जोडले असेल तर त्याला कंजंक्शन म्हणतात. कंपाऊंड हे कसले बघ कंपाऊंड स्टेटमेंटचे टाइप्स आहेत. त्यामुळे सर्वात पासून आपण एक कंपाऊंड स्टेटमेंट formed by two statements connected by the word and. Connected by the word and. Connected by the word and is called as conjunction. जे दोन स्टेटमेंट अँड जोडलेले असतील तर त्या स्टेटमेंटला आपण कंजंक्शन असं म्हणतो. कंजंक्शन ऑफ टू स्टेटमेंट्स P and Q is denoted by हे या पद्धतीने डिनोट करतात. P and Q दोन स्टेटमेंटचं कंजंक्शन हे याप्रमाणे डिनोट करतात. and is read as P and Q. आता नेहमी अँड असं
शब्द वापरलेला असतो नाही कंजंक्शन मध्ये. अँडच्या अर्थाने वापरणारे अनेक शब्द आहेत ते समटाइम्स वी यूज बट, yet, also, although, moreover, still, in place of and instead of and. म्हणजे अँडच्या ठिकाणी आपण अँडच्या अर्थानं वापरणारे आपण असे आणखी काही शब्द आहेत ते वापरले तरी पण त्याला कंजंक्शनच म्हणायचं. समटाइम्स we use but, yet, also, although, moreover, still, etc. in place of and in place of and in the sense of and च्या अर्थानेच आपण बऱ्याच वेळा काही शब्द वापरतो. बट पण वापरले जातात, येट वापरतात, अल्सो वापरतात, अल्दो वापरतात, मोर वापरतात, स्टील वापरतात. although it is raining John went out. although it is raining John went out. बाहेर पाऊस पडत होता तरी सुद्धा जॉन बाहेर गेला. म्हणजे पहिला अल्दो आपण वापरतो हे पण कंजंक्शनच आहे. हे पण कंजंक्शन म्हणजे अँड आल्यानंतरच कंजंक्शन होतं असं नाही. अँडच्या अर्थाने हे शब्द जरी वापरले तर त्याला पण कंजंक्शन असं म्हणतो. तर इन पी अँड क्यू, आता कंजंक्शन पी अँड क्यू मध्ये पी अँड क्यू आर कॉल्ड एज, पी अँड क्यू ला काय म्हणतात, आर कॉल्ड एज कंजंक्ट्स. म्हणतात त्याला कंजंक्शन. पी अँड क्यू ला कंजंक्शन म्हणतात आणि त्यातले स्टेटमेंट लेटर्स आहेत पी अँड क्यू त्याला कंजंक्ट्स असं म्हणतात. कंजंक्ट्स. आता याच्यासाठी आपण ट्रूथ टेबल बनवणार आहोत. आपण ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन. हे पहा अँडच्या अर्थाने वेगवेगळे शब्द वापरतात. अँड दोन स्टेटमेंटचं कंजंक्शन आपल्याला पी अँड क्यू या पद्धतीने दर्शवतात. पी अँड क्यू असं दर्शवतात. आता त्यातले पी अँड क्यू ला प्रत्येकी पी अँड क्यू ला काय म्हणतात, कंजंक्ट्स असं म्हणतात. कंजंक्ट्स. आणि याला म्हणतात पी अँड क्यू कंजंक्शन ऑफ पी अँड क्यू. कंजंक्शन ऑफ पी अँड क्यू. म्हणजे से ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन. ट्रूथ टेबल. याचं उदाहरण द्यायचं फॉर एक्झाम्पल 2 इज इव्हन नंबर अँड 3 इज ऑड नंबर. फॉर एक्झाम्पल एखाद्या तुम्हाला याचं उदाहरण पाहिजे असेल, फॉर एक्झाम्पल जर कंजंक्शनचं उदाहरण पाहिजे असेल तर 2 इज an even number and असं विचारतात टुडे इज हॉलिडे. या दोन्ही शब्दात दोन्ही स्टेटमेंटचा आहे टुडे इज हॉलिडे. या दोन्ही स्टेटमेंटचा एकमेकांशी प्रत्यक्ष संबंध पाहिजे असंही नाही. तर इथं 2 इज an even number हे स्टेटमेंट आहे आणि टुडे इज हॉलिडे हे दुसरं स्टेटमेंट आहे. दोन स्टेटमेंट अँड न जोडलं असेल तर त्याला आपण कंजंक्शन असं म्हणतो. ट्रूथ टेबल फॉर ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन. ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन म्हणजेच अँड साठी ट्रूथ टेबल. आता इथं दोन स्टेटमेंट असणार आहे पी क्यू आणि त्यानंतर पी अँड क्यू. तर दोन स्टेटमेंट असतील तर पॉसिबिलिटी 4 येतील यामध्ये. हे पण पॉसिबिलिटी 4 येतील. टी टी एफ एफ. इथं टी टी एफ एफ. इथे टी एफ टी एफ. दोन स्टेटमेंट असेल तर या पद्धतीने मांडायचं. तर असंच का मांडायचं, कारण एक कोणता तरी पॅटर्न आपण ठेवल्यामुळे जे जे आहे ते वेगवेगळे येतात. आता टीटी परत कुठेच रिपीट होत नाही असं केल्यामुळे. टीएफ परत कुठेच रिपीट होत नाही. एफटी कुठे रिपीट होत नाही. म्हणून आपण या पद्धतीने घ्यायचं. 2 वेळा टी 2 वेळा एफ पहिल्यांदा, त्यानंतर टीएफ टीएफ. समजा 3 स्टेटमेंट असतील पी क्यू आर तर 4 वेळा टी 4 वेळा एफ, मग 2 टी 2 एफ, मग टीएफ टीएफ या पद्धतीने घ्यायचं. तर अँड कधी ट्रू असतं पहा
अँड कधी ट्रू असतं, जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच अँड ट्रू असतं. इफ बोथ आर ट्रू देन अँड इज ट्रू. आता दोन्ही स्टेटमेंट ट्रू काय किती आहे, जर म्हणून हे ट्रू, इथं हे फॉल्स, इथं हे फॉल्स आहे तर फॉल्स आणि हे सुद्धा फॉल्स. इथं पाठ बाजूला तुम्ही लिहू शकता अँड इज ट्रू, हे लक्षात ठेवा. कधी ट्रू असतं तेवढं लक्षात ठेवा. अँड इज ट्रू इफ बोथ आर ट्रू. बोथ म्हणजे बोथ स्टेटमेंट्स. अँड इज ट्रू इफ बोथ आर ट्रू. ते दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असेल तरच अँड त्यांचा अँड ट्रू असतं, अदरवाइज ते फॉल्स असतं. हे झालं ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन. हे ट्रूथ टेबल लक्षात ठेवा. ट्रूथ टेबल वरती 3 मार्काचा प्रश्न हमखास बोर्ड परीक्षेला विचारला जातो. ट्रूथ टेबल साठी आपल्याला हे माहिती पाहिजे अँड कधी ट्रू आहे, ऑर कधी ट्रू आहे, इफ देन ट्रू कधी ट्रू आहे, इफ एंड ओनली इफ कधी ट्रू आहे. आता त्यानंतर आपण म्हणू डिसजंक्शन. डिसजंक्शन बनवतो आपण डिसजंक्शन. ऑर व्ही सारखं दाखवतात त्याला ऑर असं म्हणतात. ऑर न जोडले असतात, दोन स्टेटमेंट ऑर न जोडले असतील तर त्याला आपण डिसजंक्शन म्हणतो. कंपाऊंड स्टेटमेंट formed by two statements. Compound statement formed by two statements. Formed by two statements. Connected by the word or. Connected by the word or. Connected by the word or is called as disjunction. Is called as disjunction. A disjunction of two statements. Disjunction of two statements. Disjunction of two statements is denoted by. Disjunction of two statements is denoted by two statements P and Q. Disjunction of two statements P and Q is denoted by P or Q. हे disjunction या पद्धतीने डिनोट करतात. And is read as. And is read as. कसं असतं ते P or Q. इथं P आणि Q ला काय म्हणतात, मगाशी बघ P आणि Q मध्ये P आणि Q ला डिसजंक्ट्स म्हणतात, कंजंक्ट्स म्हणतात. ते इथं P and Q, here P and Q are called as disjuncts. मगाशी conjuncts, इथं disjuncts. P and Q are called as disjuncts. For example, 2 plus 3 equal to 5 or 7 is odd number. 2 plus 3 equal to 5 or 7 is odd number. Odd न जोडणार दोन स्टेटमेंट ऑड म्हणतात. हे P हे Q, तर हे आपल्याला P or Q असं स्टेटमेंट येतं. हे P or आणि Q, P or Q या पद्धतीने दर्शवतात. तर यामध्ये ट्रूथ टेबल आपण डिसजंक्शन साठी ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन. ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन. ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन. ऑर साठी ट्रूथ टेबल. पहिलं स्टेटमेंट P, दुसरं स्टेटमेंट Q, इथं P or Q. P or Q. तर ऑर इथं दोन स्टेटमेंट आहेत, त्यामुळे 4 पॉसिबिलिटीज. TTF, इथं सेकंड आहे TFTF.
कधी एफचं टी या पद्धतीने करू नका, लक्षात ठेवा, किंवा टीचं एफ या पद्धतीने करू नका. सरळ ते कॅन्सल करा, बाजूला टी या पद्धतीने घ्या. एफचं टी किंवा टीचं एफ या पद्धतीने करू नका. तसं स्टेटमेंट म्हणजे टेबलमध्ये तसं ठेवू नका, चुकीचं दिलं जाऊ शकतं त्यामध्ये. आता इथं ऑर कधी ट्रू असतो, मगाशी अँड कधी ट्रू होतं. जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असेल तर अँड ट्रू होतं. तर ऑर कधी ट्रू आहे, दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तरी ऑर ट्रू, दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तर इथं म्हटले आपण ऑर इज ट्रू, ऑर इज ट्रू इफ एनी वन ऑफ देम इज ट्रू, एनी वन ऑफ देम इज ट्रू. ऑर इज ट्रू इफ एनी वन ऑफ देम इज ट्रू. ते तुम्ही बाजूला शॉर्ट नोट्स मध्ये तुम्ही लिहू शकता. ऑर कधी ट्रू आहे, अँड कधी ट्रू आहे. तर इथलं दोन्हीपैकी एक जरी ट्रू झालं तरी पण ट्रू. पहिला ट्रू, टी और एफ हे सुद्धा ट्रू, एफ और टी हे सुद्धा ट्रू, एफ और एफ हे मात्र फॉल्स. हे दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स. हे झालं ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन. त्यानंतर आपण पाहणार इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन कंपाउंड स्टेटमेंट. टाइप्स ऑफ कंपाउंड स्टेटमेंट नंतर चौथं स्टेटमेंट कंपाउंड स्टेटमेंट. इम्प्लिकेशन, इम्प्लिकेशन याला कंडिशनल स्टेटमेंट असे म्हणतात. कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट आणि याचं चिन्ह आहे या पद्धतीने वापरला तयार एका साईडला कंडिशनल स्टेटमेंट. द कंपाउंड स्टेटमेंट फॉर्म्ड बाय टू स्टेटमेंट्स कनेक्टेड बाय इफ देन इज कॉल्ड एज कंडिशनल स्टेटमेंट. ए कंपाउंड स्टेटमेंट, ए कंपाउंड स्टेटमेंट formed by a compound statement formed by two statements a compound statement formed by two statements connected by if then is called as conditional statement or implication. Is called as conditional statement. Is called as conditional statement. The conditional statement कसे डिनोट करतात? Conditional statement if P then Q is denoted by P implies Q and is read as P implies Q. P implies Q. वास्तव में P implies Q. आता P implies Q. For example, if function is differentiable at a point. If function is differentiable at a point, then it is continuous at that point. It is continuous at that point. दोन स्टेटमेंट आहे. एक स्टेटमेंट आहे फंक्शन इज डिफरन्सिबल ॲट अ पॉइंट, हे पहिलं स्टेटमेंट आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे इट इज म्हणजे फंक्शन इज कंटिन्युअस ॲट दॅट पॉइंट. हे दोन स्टेटमेंट कशाला जोडले पहा, इफ आणि देन ला जोडलेले आहे म्हणून याला म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. याला म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. इन पी अँड क्यू, इन पी इम्प्लाइज क्यू, इन P implies Q.
P implies Q. P is called as, P ला काय म्हणतात बघा यामध्ये, P is called as antecedent or hypothesis. P implies Q मध्ये P ला antecedent किंवा hypothesis असं म्हणतात and Q is called as consequent or conclusion. सीईटीला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. P implies Q मध्ये P is called as and P is called as वेगवेगळ्या ऑप्शन्स मध्ये देतील antecedent, consequent, वेगवेगळ्या ऑप्शन्स तुम्हाला त्यामध्ये देऊ शकते. तर याच्यासाठी आपण ट्रूथ टेबल बनवू. पहिल्यांदा P implies Q हे आपल्याला एकूण 8 ते 9 प्रकारे मांडता येतं. 8 ते 9 प्रकारे मांडता येतं. कंडिशनल स्टेटमेंट बघूया कसं मांडता येतं आपल्याला. Conditional statement if P then Q can be written in any one of the following ways. Any one of the following ways. Any one of the following ways. कोणत्याही प्रकारे कंडिशनल स्टेटमेंट मांडू शकतात. त्यातला पहिला आपण आय टेस्ट सिलेक्टेड असेल तर फर्स्ट काय म्हणतात इफ पी देन क्यू. इफ पी देन क्यू पहिला पी ने स्टार्ट होणारे पहिल्यांदा आपण 4 घ्या. त्यानंतर क्यू ने स्टार्ट होणारे 4 पॉइंट इफ पी देन क्यू. And P implies Q. P implies Q. Third, P only if Q. Only if Q. Fourth, P is sufficient condition. P is sufficient condition for Q. P is sufficient condition for Q. असं P ने सुरुवात होणारे 4 लिहिता येतात. तसंच Q ने सुरुवात होणार सुद्धा येतं. Q follows from P. जे P दिला असता Q मिळतं. Q follows from P. Q if P. only if Q आहे. इथं उलट लिहित असताना फक्त काय Q if P. त्यानंतर Q provided that P. P पुरवला असता Q मिळतो किंवा Q is necessary condition. Q is necessary condition for P. Q is necessary condition for P. अजून सुद्धा आपल्याला म्हणता येतं Q implied by P. Q implied by P. Implied by P. इथं P implies Q आहे, इथं Q implied by P. असं आपल्याला 9 प्रकारे म्हणता येतात. कंडिशनल स्टेटमेंट P implies Q आपण या पद्धतीने 9 प्रकारे मांडू शकतो. कुठलेही कंडिशनल स्टेटमेंट आहे P only if Q हे पण P implies Q आहे. P is sufficient condition for Q हे सर्व यांचं नोटेशन पाहिजे असेल तर हे सर्व असं देतात P implies Q. हे असं जर असेल Q is necessary condition for P तुम्हाला सिंबॉलिक फॉर्म मध्ये मांडा म्हटलं तर ते सिंबॉलिक फॉर्म मध्ये या पद्धतीचं येतं. इट इज P implies Q. याचं कुठलेही आलं आणि सिंबॉलिक फॉर्म मध्ये मांडा म्हटलं तर तुम्हाला या स्वरूपाचं येतं. तर याच्यासाठी आपण ट्रूथ टेबल बनवू. ट्रूथ टेबल फॉर कंडिशनल स्टेटमेंट. ट्रूथ टेबल फॉर कंडिशनल स्टेटमेंट. Truth table for conditional statement. Truth
conditional statement. Truth table किंवा conditional statement. याचं चिन्ह आहे या पद्धतीने आहे आपला ट्रूथ टेबल फॉर कंडिशनल स्टेटमेंट. इथं P Q P implies Q. फक्त लक्षात ठेवायचं हे कधी ट्रू आहे, फक्त प्रत्येकाचं लक्षात ठेवायचं ट्रू कधी आहे, फॉल्स नाही, ट्रू कधी आहे हे लक्षात ठेवायचं. तर इन कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू इफ सेकंड इज ट्रू और बोथ आर फॉल्स. इज ट्रू इफ second is true, second is second statement, second is true or both are false, both are false. म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट कधी ट्रू असतं पहा, जर दोन्ही ट्रू असतं, सेकंड ट्रू असेल किंवा दोन्ही फॉल्स असतील. म्हणजे आता उदाहरण तुम्ही आता घेतलं टी टी या लास्ट टी या कंडिशनल स्टेटमेंट कधी ट्रू असणार पहा, तर सेकंड स्टेटमेंट ट्रू असेल. आता P इम्प्लाइज Q मध्ये सेकंड कोणता आहे, Q आहे, तर जे जर ट्रू आहे ते ट्रू येणारच, हे ट्रू येणार, हे ट्रू येणार. पाठीवर काय बघायची आवश्यकता नाही. सेकंड स्टेटमेंट ट्रू असेल तर ट्रू येणार, आणि आता दोन्ही फॉल्स असेल तरी पण ट्रू, दोन्ही फॉल्स असेल तर ट्रू. फक्त राहिले हे एवढंच, ते थोडं फॉल्स. कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू इफ सेकंड इज ट्रू और बोथ आर फॉल्स. हे या पद्धतीने याच्यासाठी आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट साठी इम्प्लिकेशन साठी आपल्याला ट्रूथ टेबल आहे. आता लास्ट आपण करणार बाय कंडिशनल स्टेटमेंट. बाय कंडिशनल स्टेटमेंट एक कंपाऊंड स्टेटमेंटचे 5 टाइप्स आपण आज समोर पाहतोय. का शेवटचा कंडिशन बाय कंडिशनल स्टेटमेंट. बाय कंडिशनल स्टेटमेंट by conditional statement. आता डबल इम्प्लिकेशन असं, डबल इम्प्लिकेशन दोन्ही बाजूने इम्प्लाय, डबल इम्प्लिकेशन याचं चिन्ह आहे दोन्हीकडे आहे, दोन्हीकडे आहे असं चिन्ह आहे. हे कसं बघा, एक कंपाऊंड स्टेटमेंट, statement formed by two statements. Compound statement formed by two statements. A compound statement formed by two statements connected by if and only is called as biconditional statement. Is called as biconditional statement. Biconditional statement of two statements. Biconditional statement two statements P and Q is denoted by P implies and implied by Q. P implies and implied by Q. हे वासना असं P implies and implied by Q. P is necessary and sufficient condition for Q. Q is necessary and sufficient condition for P. असं जो असं होतं ते जर ते P आणि Q झालं, त्यानंतर आपण याच्यासाठी ट्रूथ टेबल बनवू. फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल triangle is equilateral if and only it is equiangular.
या स्टेटमेंटला या स्टेटमेंटचे संबंध पाहिजे असं पण काही नाही. स्टेटमेंट वेगवेगळे सुद्धा असू शकतात. फक्त इक्वल ओनली इक्वल जोडला असेल म्हटलं पहिलं स्टेटमेंट पी हे झालं आपल्याला हे पी स्टेटमेंट हे झालं आणि दुसरं स्टेटमेंट क्यू आपल्याला हे दुसरं स्टेटमेंट क्यू झालं आणि इक्वल ओनली इक्वल जोडले म्हटल्यानंतर आपल्याला इकडे चिन्हाला इक्वल ओनली दॅट इज पी इम्प्लाइड बाय क्यू हे या पद्धतीनं आता याच्यासाठी ट्रूथ टेबल कसं आहे आपण ट्रूथ टेबल फॉर डबल इंटिग्रेशन ट्रूथ टेबल फॉर डबल इंटिग्रेशन ट्रूथ टेबल ते तेवढं लक्षात ठेवा. कधी कधी ट्रू असं एकच लक्षात ठेवा. ट्रू तर लक्षात ठेवा तर फॉल्स तर लक्षात ठेवा. ट्रूथ टेबल फॉर ट्रूथ टेबल फॉर डबल इंटिग्रेशन इथं P इथं Q P इम्प्लाइड आणि इम्प्लाइड बाय Q याचं चिन्ह आहे डबल इंटिग्रेशनचं दोन्हीकडचं आहे. हे कधी ट्रू असतं फक्त एवढं लक्षात ठेवा. डबल इंटिग्रेशन इज ट्रू म्हणजे डबल इंटिग्रेशन इज ट्रू if both are true or both are false. जे दोन्ही ट्रू असतील किंवा दोन्ही फॉल्स असेल तरच डबल इंटिग्रेशन ट्रू असतं. उदाहरणार्थ मी एक टी घेतलं इथं टी घेतलं नेहमीप्रमाणे टी टी एफ एफ इथं पण टी घेतलं इथं एफ घेतलं टी घेतलं एफ घेतलं. दोन स्टेटमेंट असतील तर चार पॉसिबिलिटीज येतील टी टी एफ एफ टी एफ टी एफ. तीन स्टेटमेंट असेल तर चार वेळा टी चार वेळा एफ व दोन वेळा टी दोन वेळा एफ नंतर टी एफ टी एफ. तर डबल इंटिग्रेशन कधी ट्रू असतं का दोन्ही ट्रू पाहिजे किंवा दोन्ही ट्रू फॉल्स पाहिजे. तर दोन्ही ट्रू हे आहेत दोन्ही ट्रू आहेत म्हणून हे ट्रू आणि ते दोन्ही फॉल्स आहेत म्हणून हे पण ट्रू. ट्रू साठी आपण पाहतो फक्त मग बाकीचे सगळे फॉल्स बाकीचे फॉल्स म्हणजे फॉल्स. म्हणजे या पद्धतीने आपल्याला T implies and implied by T is T and F implies and implied by F is also T. बाकी T implies and implied by F equal to F, F implies and implied by F, T equal to F. या पद्धतीने आपल्याला डबल इंटिग्रेशनचा ट्रूथ टेबल आपल्याला मिळेल. अशा पद्धतीने आज आपण टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स पाहिले. त्यानंतर त्यांचे ट्रूथ टेबल काय काय आहेत ते पाहिले. त्यानंतर स्टेटमेंटचे म्हणजे टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटचे प्रकार त्यांचे ट्रूथ टेबल काय काय असतात ते पाहिले. हे लक्षात ठेवा. हे शॉर्ट नोट्स मध्ये तुम्ही उतरून काढा. कधी ट्रू असतं कंजंक्शन कधी ट्रू डिस्जंक्शन कधी ट्रू. कंजंक्शन म्हणजे अँड बोथ आर ट्रू. डिस्जंक्शन म्हणजे ऑर ऍटलीस्ट वन ऑफ देम इज ट्रू. इम्प्लिकेशन सेकंड ट्रू और बोथ आर फॉल्स. डबल इम्प्लिकेशन बोथ ट्रू और बोथ फॉल्स. तेवढं लक्षात ठेवलं की तुमचं ट्रूथ टेबल तयार होईल आणि एकदा ट्रूथ टेबल तयार झालं की 3 मार्काची तयारी तुमची झाली. इथं आपलं हा भाग झाला. यानंतर नेक्स्ट टाइमला आपण एक्सरसाइज 1.1 आपण स्टार्ट करणार आहोत. ओके.